गुड मॉर्निंग गाईज. उठलोय आता आणि फ्रेश वगैरे झालोय हे बघा. आणि वाजलेत आता 11:30 पावणे बारा वगैरे वाजलेत. आणि आता आम्ही चाललोय मैदानावरती. कारण मस्तपैकी आता फ्रेश वगैरे झालो म्हणजे आता दिवसभर कसा टेन्शन नाही. तर आता हे बघा असं काहीतरी गेटअप आहे, शूज घालणार आहे याच्यावरती. आणि आता चाललोय बैलगाडा बघायला. आता लवकरच जातो तिथे पोचतो. आता फुल ट्रॅफिक झालं बोलतात, म्हणजे लाईव्हला मगाशी दाखवत होतं. तर आता पोचतो तिथे आणि तुम्हाला मी दाखवतो. पहिलं म्हणजे मी आता आपण निघालोय. पहिलं म्हणजे मी यांच्याकडून माहिती घेतो की कसं काय काय असतं ते, कारण आपल्याला काहीच आयडिया नाही बैलगाडा शर्यत वगैरे. तर पहिले मी माहिती घेतो, मग म्हणजे मला तुम्हाला पण सांगता नाही येईल की नक्की काय चालू आहे आणि काय नाही. गाड्या बघा गाईज, ओनली स्प्लेंडर सिटी डुलक्स. मार्केट एकच, शाईन स्प्लेंडर सिटी डुलक्स. हे बघा सकाळी आपण आलेलो तेव्हा एवढी ट्रॅफिक नव्हती, तरी पण ती ट्रॅफिक जाम वाटत होती. पण आता बघा ट्रॅफिक गाईज, गर्दी बघा कशी बशी करून आम्ही इथे गाडी लावले. तिकडनं पूर्ण असा हळूहळू 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 करत इथपर्यंत आलो. आणि आता इथून जवळजवळ एक 200 मीटर आहे मैदान. आता चाललो आहे चालत चालत. खूप जास्त ऊन आहे पण एवढं फील नाही होत ऊन असल्यासारखं, म्हणजे थोडा गारवा फील होतं तर बरं वाटते. म्हणजे लाईक अरे हां किती उभा केला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचा आगमन झालेला आहे. एकदम
रेणुकाबाई ती रेणुका आणि ही अनामिका. जवळजवळ 3-1 लिटर पाणी पियालो ते कुठे गेलं ते काय समजत नाही. डिहायड्रेशन अल्ट्रा प्रो मॅक्स. मटन बंद कर आता. आईस्क्रीमचं दुकान टाक. नका ते आईस्क्रीम.
गोल फिर थांब रे थांब लेफ्टला लेफ्ट सो गाईज आता आम्ही निघालोय कोल्हापूरला जायला हे बघा कारण ज्या आपण बैलगाड्या बघायला आलेलो म्हणजे जनरल गाड्या त्या बघितल्या आणि आम्ही लगेच निघालो कारण सगळा म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त जी पब्लिक होती ती त्याच बैलगाड्या बघायला आलेली आणि त्यांच्यासोबत आम्ही पण निघालो आणि आता चाललोय आम्ही कोल्हापूरला जातोय आणि रूम घेतो आणि राहतो पहिला आता कुठेतरी चांगलं जेवायला जाऊया भूक लागली खूप पियुष अरे पियुष अरे पियुष अरे उठ बिल भर चल आता उठ अरे आवाज किती दिला काय असं करतोस काय झाला काय नाही झालं मग बरा आहेस ना मग उठ चल काय करायचं सांग हे बघ थाली तर आपण नेहमीच खातो काय सांगायचं बोल मटन डेक्कन मध्ये काय येईल मटन डेक्कन मध्ये ग्रीन मध्ये येणार आहे नको डेक्कन मध्ये आणि नवाबी मध्ये टेस्ट फक्त बदली डेक्कन ग्रीन मध्ये येते आणि नवाबी येते रेड मध्ये नवाबी सांगायचा मटन नवाबी आहे ना हां मटन नवाबी देऊ मटन नवाबी दे आणि भाकरी की रोटी नाही भाकरी चपाती वगैरे नाही रोटी मिळेल रोटी दोन पहिले एक रोटी दे आणि मग राईस सांगतो पण पाणी बॉटल दे आणि पहिलं हे दे मसाला पापड ओके महालक्ष्मीचं मंदिर रात्रीचं बघा कसं दिसतंय आता आम्ही पोचलो इकडे महालक्ष्मी मंदिराजवळ काय करायचं माझी तर इच्छा होते खूप अशी ड्रोन उडवायची कारण मंदिर मस्त दिसतंय रात्रीचं कधी आपण आलो नव्हतं इथे आज फर्स्ट टाइम आलो म्हणजे येऊन गेलो बऱ्याच वेळा इथे पण असं रात्रीचं फर्स्ट टाइम आलं तर आता लोकेशन बघतोय एक माहितीतलं रूम आहे तिथे जाऊन पाहिलं कसं काय ते आहे अवेलेबल की नाही आणि मग बघूयात इंडियन टॉयलेट आहे चालतं ना व का व मला इंग्लिश लागतं बसून करायला असं आहे का व तर गाईज ही रूम घेतलेली आहे बघतोय फ्लॅट आहे ठीक आहे बघा काय हालत झाले धुरळ्याने स्क्रीन दिसते इथे मिरर नाही आहे बिग प्रॉब्लेम इज दॅट यू डोंट हॅव मिरर आमची पण काय हालत झाली बघा खूप जास्त मजा आली आज म्हणजे असं नाही की कंटाळा आला पण थोडासा कंटाळा आला कारण दिवसभर उन्हामध्ये होतो तो त्याच्यात धुळा आणि हे ते कंटाळा थोडासा आला पण जे काय बघितलं ते आज फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता असं बैलगाडी वगैरे आपल्याकडे पण होतात अलिबागमध्ये पण मी कधी असं जाणं नाही होत माझं पण आज हा फर्स्ट टाईम लाईफमधला एक्सपिरियन्स होता बरं वाटलं बघून थोडं म्हणजे मजा आली तर हा व्लॉग इथेच एंड करूयात भेटूयात उद्याच्या म्हणजे नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट स्टुडंट्स बाय